माझे पूर्ण नाव आहे ममता लखपती प्रधान। मी इयत्ता 9वीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा। मी आज तुमच्या समोर मी वाचलेली पुस्तकाची परीक्षित करून देणार आहे। मी वाचलेली पुस्तकाचे नाव आहे शैक्षणिक ॲपचे ज्ञान सायबर सुरक्षेचे भान। लेखिकेचे नाव आहे स्पृहा इंदू। बघा मैत्रिणींनो, ही पुस्तकाची मुखपृष्ठ आहे। मुखपृष्ठात अतिशय आकर्षक व रंजक पद्धतीने चित्र रेखाटलेला आहे व ॲपची नावे दिलेली आहे। बघा मैत्रिणींनो, ही पुस्तकाचे मलपृष्ठ आहे। मलपृष्ठात लेखिकेचे परिचय व पुस्तकाची अधिकची माहिती दिलेली आहे। लेखिकेचे नाव आहे श्रीमती स्पृहा इंदू। पदनाम आहे सहाय्यक शिक्षक। शिक्षण पात्रता आहे MA, MA, DSM, PGDEM, PhD। शाळा आहे चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा RC मार्ग चेंबूर मुंबई। लेखक संपदा आहे स्पृहणीय कथा, वर्गातील राजहंस, नवनिर्मितीचे आकाश, स्वनिर्मित, खजिना, सृजन आनंदे इत्यादी प्रकाशित विविध संस्थांनी पुरस्कारांनी लेखिकेला सन्मानित करण्यात आलेला आहे। बघा मैत्रिणींनो, हे आहे लेखिकेचे मनोगत। लेखिकेने आपले मनोगत अतिशय उपयुक्त असलेल्या माहितीबद्दल केलेली आहे। हे आहे अनुक्रमणिका। या पुस्तकात 50 प्रकरण व 46 पृष्ठे आहेत। पहिलं प्रकरण आहे दीक्षा ॲप। दीक्षा ॲप हे शिक्षण मंत्रालय भारत शासनाचे अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। तब्बल 12 अब्ज QR कोड, 6500 पाठ्यपुस्तके, 3 लाख व्हिडिओ आणि 36 भाषांमध्ये शैक्षणिक साहित्याचे एकाच छताखाली ठेवण्याचे ठिकाण म्हणजे दीक्षा ॲप। दीक्षा ॲपचे विशेष म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषांतरही यात आहे। दीक्षा ॲपमध्ये उपक्रमशील पाठ्यपुस्तके, प्रश्नसंच, अभ्यासक्रम, हँडबुक्स, व्हिडिओ, अभ्यास रचना, प्रश्नमंजुषा आणि ऑनलाईन इव्हेंट आणि कृतीपत्रिका या सर्वांचा समावेश दीक्षा ॲपमध्ये आहे। दीक्षा ॲप हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे। यानंतरचा ॲप आहे स्वयं ॲप। स्वयं ॲप हे सरकारी ऑनलाईन शिक्षणाचे पोर्टल आहे। हे विनामूल्य ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्मसाठी भारत सरकारचे पोर्टल आहे। महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम प्रदान करते। 2000 पेक्षा अधिक छोटे मोठे अभ्यासक्रम विनामूल्य प्रवेशासह उपलब्ध आहे। हे वैयक्तिक विषयांवर आणि शिक्षणाचे स्वीकारलेल्या धोरणावर अवलंबून आहे। पुस्तके, चित्रे, केस स्टडीज, मुक्त स्रोत सामग्री, संदर्भ दुवे, पुढील वाचन स्रोत इत्यादी समाविष्ट आहे। यानंतरचं प्रकरण आहे विद्यावाहिनी। विद्यावाहिनी हा सर्वसमावेशक असा भारत सरकारचा डिजिटल उपक्रम आहे। डिजिटल ऑनलाईन ऑन एअर एज्युकेशन इथे दिले जाते। मल्टीमोडचा वापर केलेला आहे। याचा फायदा देशभरातील 25 कोटी शालेय आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होत आहे। डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देत शिक्षकही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध होणार आहे। उच्च दर्जाचे शिक्षक साहित्य विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषांतही इंटरनेट, मोबाईल फोन, TV आणि रेडिओ यांवर उपलब्ध होत आहे। यानंतरचं प्रकरण आहे विद्यांजली। विद्यांजली हा शालेय स्वयंसेवक डिजिटल कार्यक्रम आहे। सरकारी शाळांमध्ये समुदाय आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देण्यासाठी भारत मानव संसाधन विकास मंत्रालयाचा हा शिक्षक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। यानंतरचं प्रकरण आहे मेरिट नेशन। इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे एज्युकेशन ॲप वन टॉप सोल्युशन सारखे आहे। गृहपाठ, मदत, शंका दूर करण्याचे सत्र, पाठ्यपुस्तके, निरीक्षण, व्हिडिओ, धडे, नमुना पेपर, मॉक टेस्ट इत्यादी 6वी ते 12वीच्या सोप्या पुनरावृत्ती नोट्स, मागीचे वर्षांचे बोर्ड पेपर आणि इत्यादी राष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी अभ्यास साहित्याचा विषय असो। यानंतरचं प्रकरण आहे वेदांती। यानंतरचा
प्रकरण आहे विद्यार्थ्यांसाठी हे ॲप शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर करण्यासाठी ध्येयावर आधारित आहे. यानंतरचं प्रकरण आहे टॉपर हे शिक्षण ॲप आहे जे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक व्यक्तिकृत करण्यात विश्वास ठेवते. के 12 विद्यार्थ्यांना विस्तृत अभ्यासक्रम प्रदान करते. यानंतरचं प्रकरण आहे डाउनलोड हे अतिशय अनोख्या संकल्पनेवर आधारित शिक्षण ॲप आहे. एखाद्या विद्यार्थ्याला गणिताचा कोणत्याही समस्येबद्दल शंका असल्यास तो चित्र क्लिक करून अपलोड करू शकतो आणि काही सेकंदातच त्याला त्याचे प्रश्नाचे व्हिडिओ समाधान मिळेल. यानंतरचं प्रकरण आहे खान अकॅडमी. या एज्युकेशन ॲपची स्थापना अमेरिकन एज्युकेटर खान यांनी केली आहे. हे एक संपूर्ण ना नफा ना तोटा ॲप आहे आणि त्याचा एकमेव उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण साधने प्रदान करणे आहे. या ॲपमध्ये मुख्यतः गणित आणि विज्ञानावर केंद्रित असलेल्या विविध शैक्षणिक विषयांवर 10,000हून अधिक व्हिडिओ व्याख्याने आहेत. मैत्रिणी, ही पुस्तक मला खूपच आवडली कारण या पुस्तकांमधून मला शैक्षणिक ॲपची माहिती मिळाली व कोणत्या ॲपतून कोणते ॲप आपल्याला उपयुक्त आहे हे पण ॲपची माहिती मला मिळाली. बघा मैत्रिणींनो, ही QR कोड आहे. QR कोडची आपण स्कॅन करून अधिकाधिक पुस्तके वाचू शकतो. धन्यवाद.